नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शहराजवळील राणूबाईमळा भागातील जंबूकर वस्ती हद्दीत भर रस्त्यात कोयत्याने सपासाप वार करत तरुणाचा खून करण्यात आला आहे। आकाश बापू बनसोडे, वय वर्ष 25, राहणार जंबूकर वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। सदरची घटना शनिवारी दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी घडली आहे। सायंकाळी 5च्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यालगत राणूबाईमळा ते जंबूकर वस्ती रस्त्यावर घडली आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेमुळे चाकण एमआयडीसी आणि राणूबाईमळा परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सायंकाळी कुशल सोनाली प्रकल्पाच्या पाठीमागील बाजूस किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर हल्लेखोरांच्या टोळक्यानं आकाश बनसोडे याच्यावर कोयत्यानं हल्ला केला। आकाश याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने सपासप वार करून ठार केले। हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले आहेत। पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीवर घडलेल्या या घटनेमुळे हल्लेखोरांच्या शोधासाठी चाकण आणि महाळुंगे इंगळे पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण विभागाची पथके रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली। हल्लेखोरांमध्ये जंबूकर वस्ती भागातील काही राहणाऱ्या युवकांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। खराबवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वागजाईनगर भागातील पाण्याच्या टाकीच्या जवळील भागात स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे। पुढील काळात या भागातील मृतदेहांवर येथेच अंतिम संस्कार केले जाण्याची शक्यता आहे। स्मशानभूमीचे काम जुनेच असून त्यासमोर शेडचे काम सुरू करण्यात आले आहे। आजपर्यंत खराबवाडीमधील अंत्यसंस्कार आणि उत्तर कार्यविधी चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत केले जात आहेत। मात्र आता खराबवाडीमध्ये स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे। स्मशानभूमी हे खराबवाडीचे हां, हे बरंच वर्ष झालेलं आहे का? ते शेड आहे 10 क्रियाचं हां, लोकांना बसायचं हे सेंटरिंगचं काम करतो ते शेडचं। 2 महिन्यापूर्वी भर पावसामध्ये सर्पमित्र विक्रांत चौधरी व मनीष भुजबळ यांना मेदनकरवाडी तालुका खेड येथे एका पडक्या घरामध्ये साप पकडताना तब्बल 12 ते 13 तस्कर जातीच्या सापाची अंडी देखील येथे मिळून आली होती। ती अंडी सर्पमित्रांनी ज्येष्ठ सर्पमित्र प्राचार्य अतुल सवाखंडे यांच्याकडे सुपूर्द केली होती। तब्बल 2 महिने व्यवस्थित निगा राखून ही अंडी ठेवली। तब्बल 60 दिवसांनी या अंड्यामधून 11 तस्कर जातीचे सर्प बाहेर आले असल्याचे सर्पमित्र प्राचार्य अतुल सवाखंडे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले। 2 महिन्यापूर्वी विक्रांत चौधरी, सोन्या भुजबळ यांना मेदनकरवाडीमध्ये एका घरामध्ये साप भेटला तस्कर जातीचा आणि त्याचबरोबर जवळजवळ 11 ते 12 अंडी त्या ठिकाणी भेटली। खरं तर ती अंडी ही पुन्हा निसर्गात सोडणं हे धोकादायक होतं, कारण साप ज्यावेळेस अंडी घालतो त्यावेळेस निसर्गामध्ये उभवतो। खरं तर ही कंडिशन आता राहिली नव्हती, त्यामुळे ती अंडी आपल्याकडे आली असता आपण ती अंडी कृत्रिमरित्या सुंदर पद्धतीनं 60 ते 62 दिवस आपण त्याला योग्य प्रकारे मार्स अकॅडमीमध्ये ठेवली असता त्याच्यातून आज व्यवस्थित अशी 11 तस्कर जातीच्या बिनविषारी सापाची पिल्लं आलेली आहेत। हा खरं तर एक निसर्गातला एक छान असा चमत्कार म्हणूया। साप वाचला पाहिजे, त्या अनुषंगाने शेतकरी खरंच साप असेल तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल हा संदेश, आणि म्हणूनच आपण ही पिल्लं परत एकदा वन विभागाच्या मार्फत निसर्गामध्ये सोडणार आहोत। चाकण नगर परिषद व पोलीस ठाण्याच्या जवळ अगदी रस्त्याच्या लगत असलेले चाकणचे पोस्ट ऑफिस मागील काही महिन्यांपूर्वी नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे। पुणे नाशिक महामार्गावर चाकण पेट्रोल डेपोच्या जवळील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आणण्यात आले आहे। पहिल्या मजल्यावर असलेले हे कार्यालय ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे ठरत असल्याच्या तक्रारी होत आहेत। पोस्टात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची व अपंगांची या कार्यालयात येण्यासाठी असलेल्या धोकादायक लोखंडी जिन्याने त्रेधा उडत आहे। त्यातच पोस्टातील काही कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने सर्वसामान्य नागरिक आणखीनच त्रस्त होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। तातडीने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। आळंदी येथील 16 डिसेंबर रोजी अमृतनाथ महाराज संस्था मठ या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेमधून जगदंब प्रतिष्ठान आयोजित अध्यात्मातून प्रबोधनाची पालखी वाहणाऱ्या सर्व प्रवचनकार आणि कीर्तनकार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।
मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी अभियान खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव या ठिकाणी संपन्न झाले। यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काळूस या संस्थेचे सन 2024च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते। शनिवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याची 5000 क्विंटल आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त 3200 रुपये दर मिळाला। कमीत कमी दर 1500 रुपये प्रति क्विंटल होता। मागील आठवड्यात कांद्याला जास्तीत जास्त 3500 रुपये एवढा प्रति क्विंटलला दर होता। केंद्राच्या निर्यात बंदी धोरणामुळे कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। बटाट्याची 1500 क्विंटल आवक होऊन 1100 ते 1800 रुपये दर बटाट्याला मिळाला। 16 डिसेंबर 2023 रोजी राजेंद्र गायकवाड यांचे राजगुरुनगर चांडोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवकांचे बलस्थाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। कालिका माता मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशरोहण तसेच मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन कालिका माता चौक सायगाव तालुका खेड या ठिकाणी करण्यात आले आहे। खेड तालुक्यात पहाटेच्या वेळी दाट धुके आणि गारठा वाढला आहे। सकाळी तसेच संध्याकाळनंतर हवेत थंडावा वाढला आहे। संपूर्ण तालुक्याचे तापमान देखील घसरले असून सरासरी किमान तापमान हे 12 अंशांवर आले आहे। चाकण नगरपरिषद हद्दवाढ संदर्भात लगतच्या बहुतांश ग्रामपंचायती सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत। कारण पीएमआरडीएच्या जाचक कारभारापेक्षा महानगरपालिका किंवा नगरपालिका चांगले अशी अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। याबाबत खराबवाडीचे माजी सरपंच प्रकाश खराबी यांनी काय सांगितलंय पाहूया। निश्चितपणे नगरपालिकेची वाढ जर केली हद्दवाढ तर निश्चितपणे फायद्याची, कारण पीएमआरडीचे जे नियम आणि बांधकाम करताना जे मार्जिन सोडायला लागतं त्याचा आणि सगळ्याचा विचार केला तर निश्चितपणे नगरपालिका जर झाली, हद्दवाढ झाली आणि नगरपालिकेत आमचं गाव समाविष्ट झालं तर 100% सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून फायदा होणार आहे। आणि फायद्यासाठी आमच्या गावाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट करायला आमची कसलीच हरकत नाही आहे। निश्चितपणे फायद्याचं आणि चांगलं आहे। योग्य दृष्टीने जो निर्णय चालू आहे हद्दवाढीचा हा शासनाचा 100% चांगला आहे आणि त्याला आमचा आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचा संपूर्ण पाठिंबा राहील। खेड बाजार समितीच्या आवारात अनेकदा गुरांच्या व्यापाऱ्यांवर कारवाया केल्या जातात। याबाबत गुरांच्या व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्यानंतर चाकण पोलिसांनी मार्केटमध्ये पुरेसा बंदोबस्त दिला आहे। बाजार समितीने पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य सुविधा मार्केटमध्ये दिल्यानंतर आज शनिवारी 16 डिसेंबर 2023 रोजी गुरांचा बाजार सुरळीत सुरू झाला आहे। बाजार समितीचे सभापती आणि सचिवांनी येथे नव्याने केलेल्या उपाययोजनांच्या बाबत काय सांगितलंय पाहूयात। खरं पाहिलं तर मागच्या शनिवारी रात्री पोलिसांनी 2 गाड्या त्या ठिकाणी म्हशीच्या पकडल्या। त्यामध्ये 2 आयशेअर टेम्पोमध्ये एका गाडीमध्ये 11 म्हशी होत्या आणि दुसऱ्या गाडीमध्ये 1122 म्हशी पकडण्यात आल्या आणि त्यावर कारवाई केली। आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी सगळ्या शनिवारी पुढच्या शनिवारी स्ट्राईक केला, बंद ठेवला बाजार। आणि त्यानुसार आम्ही मागच्या शनिवारी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, संचालक मंडळ असेल आणि संबंधित व्यापारी वर्ग असेल, संबंधित शेतकरी असेल यांची संयुक्तरित्या मीटिंग शनिवारी लावली। त्यानुसार त्यांची व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची काय काय मागणी आहे ती मागणी आम्ही रितसर त्या ठिकाणी घेतली, सूचना काय आहे त्या घेतल्या आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी तुमचं मार्केट कमिटीचं संरक्षण पाहिजे। आमच्या अशा प्रकारचे जर हल्ले होत असेल किंवा अशा प्रकारची कारवाई होत असेल तर त्या दृष्टीने तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजे। त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या दिवशी की पोलीस आम्हाला दर शनिवारी पोलीस सकाळी 6 ते बाजार संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा। त्यानुसार आम्ही चाकणचे पोलीस निरीक्षक PI साहेबांना त्या पत्र दिलं। त्यानुसार त्यांनी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी मडके साहेब असतील आणि आणखी 2 पोलीस कॉन्स्टेबल सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी या शनिवारपासूनच आम्हाला बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे। तेही आम्ही कारवाई केली आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला वैद्यकीय रिपोर्ट अर्जंट भेटत नाही,
फिटनेस मशीनचा काय गुरांचा फिटनेस रिपोर्ट पाहिजे. त्यानुसार आम्ही पंचायत समितीला रितसर पत्र दिलं आणि आरोग्य विभागाला पत्र दिल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला आता 2 डॉक्टर त्या ठिकाणी गेटवरती बसवलेले आहे. त्यानुसार ज्यांना लागेल त्यानुसार आम्ही ते सर्टिफिकेट तिथलं देत आहे. ती समस्या त्या ठिकाणी त्यांची सुटलेली आहे. त्यानंतर त्यांचे आणखी काय ज्या असेल अडचणी त्या निश्चितपणे भविष्यात आम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा मीटिंग घेऊन दूर करू. निश्चितच आज ते मला भेटले मार्केट. निश्चित सगळे व्यापारी वर्ग सुद्धा समाधानी आहे, शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी समाधानी आहे. आणि त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की पोलिसांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की ज्यावेळेस अशी कारवाई होती तर ती चुकीचं तुम्ही असेल तरच कारवाई होती. आणि त्यावेळेस 22 म्हशी असल्यामुळे त्यांच्यावरती ते अधिकच्या म्हशी भरल्यामुळे कारवाई झालेली आहे. आणि इथून पुढे त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा म्हशी घेताना रितसर जेवढा शासनाने जे निर्बंध घातले त्यानुसारच तेवढ्या म्हशी गाडीमध्ये भरली पाहिजे. त्यासाठी काय काय उपाययोजना लागेल त्या सुद्धा त्यांनी केले पाहिजे. ह्या सुद्धा सूचना व्यापाऱ्यांना दिलेल्या आहे. आता पुन्हा एकदा मार्केट आमचं सुरळीत चालू झालेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यावर आपण एक मीटिंग घेऊन सभापती आणि सर्व संचालक मंडळाच्या समवेत एक मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं होतं आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढू. त्यानंतर आम्ही बुधवारी चाकण पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याबरोबर संयुक्त एक मीटिंग घेऊन त्यांना सर्वांना आश्वासित केलं होतं की आपल्याला यापुढे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे आज चांगल्या प्रकारचा बाजार भरलाय. पोलीस स्टेशननी सुद्धा बंदोबस्त देऊन त्याचप्रमाणे डॉक्टरची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे आज चांगल्या प्रकारे बाजार भरलेला असून सगळ्या प्रकारची खरेदी विक्रीचे व्यवहार चालू आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 डिसेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांचे मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. भाव सुद्धा टिकून आहेत, परंतु टमाट्याचे भाव कोसळलेले आहेत कारण टमाट्याचे आवक बी जास्त प्रमाणात झालेली आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 6 ते 8 रुपये किलो आहे. फुलावर 10 ते 15 रुपये किलो आहे. वांगे असेल, वांग्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वांगी 40 ते 45 रुपये किलो आहे. टमाटे असेल, टमाटे एकदम डाऊन झालेले आहेत. टमाटे सकाळी 15 ते 18 रुपये किलो गेलेली आहेत आणि नंतर मात्र 8 ते 10 रुपये किलो आहे. कारले असेल, कारले सुद्धा 30 ते 45 रुपये किलो आहे. गवार 50 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. मिरची, काळी मिरची 25 ते 30 रुपये किलो आहे. पिवळी मिरची आहे ती 50 ते 60 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. राजमा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा सुद्धा 40 ते 55 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 60 ते 65 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. गोसावळे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल, डांगर भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वाटाणा सुद्धा 30 ते 32 रुपये किलो आहे. काकडीचे भाव कमी झालेले आहेत. काकडी सुद्धा 8 ते 12 रुपये, 15 जास्तीत जास्त 15 रुपये किलो आहे. तूर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. फळभाज्यांची अशी स्थिती आहे. पालेभाज्या सुद्धा भाव टिकून आहेत. मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर सुद्धा 8 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. भारतीय जनसंसद पुणे जिल्हा अध्यक्षपदी खेड तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.